हॅलो गाईज, आपण आजच्या लेक्चरमध्ये पॉयझनच्या पार्टमधले कॉमन पॉइंट्स बघणार आहोत. अगतंत्राचे जे काही तुमचं सिलेबस आहे त्यामध्ये पॉयझन्स खूप सारे दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला स्थावर विषयाचे दिलेले आहेत, जसे की प्लांट ओरिजिन आहेत, ॲनिमल ओरिजिन आहेत. त्याचबरोबर कृत्रिम विषयामध्ये तुम्हाला खूप सारे पॉयझन्स दिलेले आहेत. ठीक आहे, त्याचे चार्ट्स ऑलरेडी आपण ॲपवर प्रोव्हाइड केलेले आहेत. जसं की इनऑर्गॅनिक पॉयझन्सचे चार्ट्स आहेत आपल्याकडे, मेटॅलिक्सचे चार्ट्स आहेत, नॉन मेटॅलिक्सचे चार्ट्स आहेत. परंतु त्याचबरोबर जर लास्ट मुव्हमेंटला रिव्हिजन नाहीच झालं किंवा या मुव्हमेंटपर्यंत आणखीन कोणाचा सिलेबस कव्हर झाला नसेल किंवा काही असे स्टुडंट असतात की जे आतापर्यंत पॉयझनच्या पार्टपर्यंत पोहोचलेच नाहीये, त्या स्टुडंटसाठी कॉमन पॉइंट्स आहेत जेणेकरून तो क्वेश्चन सुटला नाही पाहिजे. ठीक आहे, काही न लिहिण्यापेक्षा काहीतरी लिहिणे हे खूप महत्वाचं असतं. आणि असं कंपल्सरी नाही की जे आता इथं आपण कॉमन पॉइंट सांगतोय ते सगळीकडे लागू होतीलच, पण 90 to 95% ते सगळीकडे लागू होतातच. पण ज्यांचा डीप मध्ये अभ्यास आहे त्यांनी त्यांचा तसाच अभ्यास सुरू ठेवायचा आहे. जे त्यांनी स्वतः चार्ट बनवले असेल ते चार्ट तसेच वापरायचे आहेत. पण ज्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेलाच नाहीये त्यांच्यासाठी हे पॉइंट्स आहेत. ठीक आहे, तर पॉयझन कोणतंही तुम्हाला जर पॉयझन आलं, सगळ्यात आधी इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार? इट इज अ टाइप ऑफ मेटॅलिक पॉयझन, इट इज अ टाइप ऑफ इनऑर्गॅनिक पॉयझन, हे तुम्ही लिहू शकता. जर तुम्ही एकदा जरी सिलेबस प्रिंट वाचले असेल ना तरी पण कळतं की हे पॉयझन ह्या पार्ट मध्ये येतं. म्हणून तो पहिला पॉइंट तुम्ही कॉमन सगळीकडे टाकायचा. ठीक आहे, सेकंड पॉइंट आहे पॉयझनस कंपाऊंड्स. ओके, जसं की आता आपल्याला आर्सेनिकचे माहिती आहेत वेगवेगळे पॉयझनस कंपाऊंड्स आहेत, ते तुम्हाला लर्न करावं लागतील. हा पॉइंट थोडासा आपण निग्लेक्ट करूया, परंतु फर्स्ट वाला इंट्रोडक्शनचा पॉइंट तुम्ही सगळीकडे कॉमन टाकू शकता. त्याचबरोबर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन सेम आपल्याला तुमच्या सिलेबस प्रिंट मध्ये मेन्शन केले की हे प्लांट ओरिजिन आहे. प्लांट ओरिजिन मध्ये पण हे कार्डियक पॉयझन्स आहेत, हे न्यूरोलॉजिकल पॉयझन्स आहेत. जसं की कार्डियक पॉयझन्स मध्ये तुम्हाला 3 ते 4 पॉयझन्स आलेत. एवढं जरी माहिती असेल की कार्डियक पॉयझन मध्ये हे पॉयझन्स आहेत, तर तुम्ही त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लिहू शकता. ठीक आहे, मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये सगळं कार्डियक सिस्टमच्या रिलेटेड लिहायचं किंवा ते साइन अँड सिम्पटम मध्ये रिपीट होणार आहे. कार्डियक पॉयझन आहे, कार्डियक म्हणजेच हार्टवर जास्त प्रमाणामध्ये अटॅक करणार आहे. हार्टच्या रिलेटेड जे काही साइन सिम्पटम असतील ते आपण खाली लिहू शकतो. अशा प्रकारे थोडा दिमाग लावून जर तुम्ही अभ्यास केला पॉयझनचा तरी तुमचा अभ्यास खूप इझिली होऊन जाईल. ठीक आहे, पुढे न्यूरोटॉक्सिक पॉयझन सांगितलेत, इरिटंट पॉयझन्स, ऍस्पेक्झिएंट्स. कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड हे ऍस्पेक्झिएंट आहेत. हे आपल्याला डोळे बंद करून सांगतायत. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही एकदा जरी सिलेबस प्रिंट ओव्हरलुक केली ना तरी तुम्हाला कळेल की कोणतं कार्डियक पॉयझन आहे, कोणतं न्यूरोटॉक्सिक आहे आणि कोणतं ऍस्पेक्झिएंट आहे. ठीक आहे, ह्याच्यावरून तुम्ही मेकॅनिझम ऑफ ऍक्शन लिहू शकता. पुढे सायन्स सिम्पटम बघा. सायन्स सिम्पटम आणि ट्रीटमेंट असा पार्ट आहे की तुम्हाला जरी पॉयझन माहिती नसेल, तुम्ही वाचलंही नसेल, तरी पण तुम्ही त्याचे असे काही कॉमन पॉइंट्स आहेत ते की तुम्ही लिहून येणारच आहात. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट नॉझिया, ओमिटिंग, डायरिया हे 3 वर्ड सगळ्या पॉयझन्स मध्ये आलेले आहेत आतापर्यंत. ठीक आहे, त्याचबरोबर बर्निंग पेन इन अप्पर जीआयटी. आता अप्पर जीआयटी पासून सुरू करायचं. ठीक आहे, माउथच्या रिलेटेड काय येणार? नॉझिया अँड ओमिटिंग येणार. ओमिटिंगलाच कम्पेअर करून डायरिया लिहायचं. नेक्स्ट बर्निंग पेन इन अप्पर जीआयटी. जर तुम्ही इंजेस्ट केला असेल म्हणजे चावून खाल्ला असेल किंवा गिळलं तरी असेल तरी पण ते काय होणार आहे, इथं पूर्ण पेन करणार आहे. त्यामुळे हा कॉमन पॉइंट लिहू शकता. आणि सगळे पॉयझन्स मोस्टली हे करोजिव्ह नेचरचे असतात. जसे की आपल्याला पॉयझनचा गुणधर्मच माहिती आहे किंवा विषाचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत, उष्ण तीक्ष्ण गुणात्मक असतात. त्यामुळे तिथं बर्निंग सेन्सेशन्स किंवा बर्निंग पेन असतं. ठीक आहे, देन थर्ड्स डिहायड्रेशन, हे पण कॉमन पॉइंट्स लिहू शकता. डायरिया झाला, सलायवेशनचा एक राहिला होता. पुढे हेडेक, मसल क्रॅम्प्स, न्यूरोलॉजिकल मोस्टली आपल्याला पॉयझन्स मध्ये सायन्स सिम्पटम दिसतात. जसं की ड्राउझीनेस, इन्सोमनिया, मे बी पॅरालिसिस. मे बी हा शब्द येऊ द्यायचा जेणेकरून कन्फर्म आपण तिथे लिहित नाहीये, कारण की आपल्याला माहिती नाहीये. त्यामुळे मे बी पॅरालिसिस, मे बी कोमा अँड डेथ असं तुम्ही टाकू शकता सायन्स सिम्पटम्स मध्ये. ठीक आहे, हे काय आले सायन्स सिम्पटम? नॉझिया, ओमिटिंग, सलायवेशन, बर्निंग पेन इन अप्पर जीआयटी, डायरिया. हे तर तोंडपाठ असले पाहिजे. ठीक आहे, देन न्यूरोलॉजिकलच्या रिलेटेड इन्सोमनिया, हेडॅक, ड्रॉझीनेस, मे बी कोमा, मे बी पॅरालिसिस अँड लॅटर फेज मध्ये डेथ होते. हे तुम्ही नॉर्मल लिहू शकता. ओके, हे झाले सायन्स सिम्पटमच्या बाबतीत तुमचा कॉमन पॉइंट.
पुढे फेटल डोस आणि फेटल पिरियड मध्ये इथं कॉमन पॉईंट म्हणता येणार नाही, ते की तुम्हाला काढायचे. एक 5 ते 10 मिनिट लागतील तुम्हाला फेटल डोस फेटल पिरियड करायला. तर कसं करायचं, सगळे मेटॅलिक पॉइझन्स एका ठिकाणी घ्यायचे. आता मेटॅलिक पॉइझन मध्ये आर्सेनिक, लीड, मर्क्युरी आणि कॉपर आलेले आहेत. मग त्याचा फेटल डोस फेटल पिरियड लगेच लिहून काढायचं आणि नंतर कंपॅरिझन करायचं की कोणाचा जास्त होता कोणाचा कमी होता. त्यानुसार जर सिक्वेन्स केला तरी तुमचं तिथं फेटल डोस फेटल पिरियड कव्हर होणार. ठीक आहे. तर ट्रीटमेंटमध्ये सगळीकडे कॉमन टाकू शकता. एक्सेप्शन्स मी तुम्हाला आधी सांगून ठेवते. कॉपरमध्ये कधीच इमेटिक्स अँटी इमेटिक्स वापरायचे नाही. तिथे काय म्हटलेलं आहे, कॉपर इटसेल्फ इमिटिंग एजंट म्हणून ऍक्ट करतो. आपण सगळ्या पॉइझन्समध्ये इमिटिंग एजंट वापरतो ट्रीटमेंटच्या पार्टमध्ये, परंतु कॉपरमध्ये नाही वापरायचे कारण की तो स्वतःच ऍज अ इमेटिक एजंट म्हणून काम करणार असतो. ठीक आहे. एक एक्सेप्शन कॉपरचं लक्षात ठेवा. फर्स्ट पॉईंट, तुम्ही ट्रीटमेंटमध्ये सगळीकडे काय टाकणार, अँटीडोट टाकायचा. अँटीडोट मध्ये फिजिकल आणि केमिकल असे 2 पार्ट करा. चारकोल माहिती आहे युनिव्हर्सल अँटीडोट आहे. ओके. सगळ्यांना माहिती आहे ऍक्टिव्हेटेड चारकोल काय युनिव्हर्सल अँटीडोट आहे आणि डिमल्सन्स पण सगळीकडे अँटीडोट म्हणून काम करतात. जेव्हा आपण प्रायमरी लेवलला ट्रीटमेंट देतो तेव्हा आपण डिमल्सन्स वापरतो सगळ्या पॉइझन्स मध्ये. ठीक आहे. तर मग पॉइझन्स मध्ये अँटीडोट च्यामध्ये फिजिकल केमिकल, फिजिकल मध्ये ऍक्टिव्हेटेड चारकोल आलाच पाहिजे आणि डिमल्सन्स, अँड केमिकल मध्ये टॅनिन. हा पॉइंट असेल असं तुम्हाला कॉमन टाकायचं आहे ट्रीटमेंट. ओके. नेक्स्ट, स्टमक वॉश सगळीकडे देतो. मग स्टमक वॉश साठी मे बी आपण KMNO4चं सोल्युशन वापरतो किंवा प्लेन वॉटर वापरतो. ठीक आहे. हे दोन्ही पॉइंट्स पण तुम्ही लिहू शकता. जर स्पेसिफिक फक्त स्टमक वॉश लिहिलं तरी तुम्हाला मार्क्स भेटतील, पण आणखीन त्याच्यामध्ये थोडं स्पेसिफिक लिहायचं. KMNO4 सोल्युशन और प्लेन वॉटर गॅस्ट्रिक लॅवेज साठी आपण वापरतो. देन यूज अँटीमेटिक्स एक्सेप्ट कॉपर. हा पॉइंट सगळ्यांनी नोट करायचा. कॉपर आला आणि तुम्ही अँटीमेटिक्स यूज करायचे असं लिहिलं, पूर्ण तुमचे 0 मार्क्स होतात. एक्झामिनरला कळतं की याने कॉमन पॅटर्न फॉलो केलेला आहे, म्हणून असे पॉइंट्स लक्षात ठेवायचे की जिथे आपले मार्क्स कटणार आहे. ओके. देन IV फ्लुइड फॉर डिहायड्रेशन, ब्लड ट्रान्सफ्युजन इफ नीडेड, हा वर्ड टाकून ठेवायचा इफ नीडेड, डायुरेटिक्स इफ नीडेड. देन मॉर्फिन फॉर द पेन. डिहायड्रेशन झालं तर IV फ्लुइड्स देतो, पेन असेल तर मॉर्फिन देतो. क्लिअर सगळ्यांना. फर्स्ट तुम्ही काय लिहिणार, अँटीडोट. अँटीडोट मध्ये काय लिहिणार, फिजिकल केमिकल. ओके. फिजिकल केमिकल झाले. देन स्टमक वॉश द्या, त्याच्यामध्ये स्पेसिफिक मेन्शन केला की KMNO4 सोल्युशन और प्लेन वॉटरने आपण गॅस्ट्रिक लॅवेज करतो. देन अँटीमेटिक्स द्या एक्सेप्ट इन कॉपर. एक्सेप्ट इन कॉपर असं नाही लिहायचं एक्झाम मध्ये, तुम्हाला समजावं म्हणून इथं लिहिलेलं आहे एक्सेप्ट इन कॉपर. फक्त कॉपर मध्ये अँटीमेटिक्स नाही द्यायचे, बाकी सगळीकडे हा पॉइंट तुम्ही टाकू शकता. देन IV फ्लुइड फॉर डिहायड्रेशन, पेन असेल तर मॉर्फिन, इंजेक्शन मॉर्फिनचं देतो आपण. देन ब्लड ट्रान्सफ्युजन अँड डायुरेटिक्स इफ नीड. क्लिअर सगळ्यांना. ओके. 8 नंबरच्या पॉइंटला आपण काय लिहिणार आहे, PM अपिअरन्स लिहिणार आहे. ठीक आहे. PM अपिअरन्स म्हणजे पोस्टमॉर्टम अपिअरन्स. त्याच्यामध्ये पॉइझन्स तुम्हाला आधी सांगितले मोस्टली पॉइझन सगळे करोजिव्ह नेचरचे असतात. मग करोजिव्ह नेचरचे असल्यामुळे आपण तिथं हा एक पॉइंट टाकू शकतो की टंग म्हणजे सगळं अप्पर बॉडी पार्टच्या रिलेटेड, टंग, माउथ, इसोफॅगस अँड स्टमक, करोडेड, एरिया ऑफ ब्लड ओझिंग अँड अल्सरेशन्स. हा पॉइंट तुम्ही कॉमन टाकायचा सगळीकडे. सगळ्या पॉइझन्स मध्ये तुम्ही हे पॉइंट्स लिहू शकता. त्याचबरोबर स्मॉल एक एक पार्ट्स घेतले सगळे. ठीक आहे. आधी माउथ, देन टंग, इसोफॅगस अँड स्टमक. इतकं झालं. पुढे गेलं तुम्ही स्मॉल इंटेस्टाईन कडे. मे बी हिमोरेजेस और अल्सरेशन्स. हिमोरेजेस और अल्सरेशन्स. देन किडनी अँड लिव्हर एक सेपरेट आपले जे काही ऑर्गन्स आहेत त्यामध्ये मे बी कंजेस्टेड. हा पॉइंट टाकू शकतो. पण इथं फक्त किडनी आणि लिव्हरच ऍड करा. हार्टच्या रिलेटेड जाऊ नका. हार्ट मध्ये कधीतरी तिथं कंजेशन असतं पण कधी कधी नसते, पण तू कॉमनली किडनी आणि लिव्हर मध्ये कंजेशन असतंच. तेव्हा आपल्याला कळतं की ती पॉइझनिंग आहे. पण आणखीन एकदा रिपीट करते, हे फक्त पासिंग साठी आहे किंवा ज्यांचा बिलकुल अभ्यास झाला नाही त्यासाठी आपण कॉमन पॉइंट्स काढलेले आहेत. ज्यांचा पूर्ण अभ्यास झालाय त्यांनी त्यांच्या त्यांच्या वेने अभ्यास करायचा. ठीक आहे. फक्त एक्झाम मध्ये तशाला तसा LAQ किंवा SAQ न सोडून येता हे कॉमन पॉइंट्स टाकायचे. हे झालं PM. तर मेडिको लिगल मध्ये सगळ्यांना माहिती आहे सुसायडल, होमिसायडल, ऍक्सिडेंटल.
सुसाइडल होमिसाइडल ऍक्सिडेंट मे बी फॉर द अबॉर्शन पर्पज और कॅटल पॉइझनिंग. कारण की सगळेच पॉइझन्स हे कॅटल पॉइझन म्हणून वापरत नाहीत किंवा अबॉर्शनसाठी वापरत नाहीत, परंतु जनरली ऍक्सिडेंटली पॉइझनिंग होऊ शकते. कशाशी ऍक्सिडेंटल पॉइझन होऊ शकते किंवा सुसाइडलसाठी किंवा होमिसाइडलसाठी वापरले जातात पॉइझन्स. पण जेव्हा तुम्ही अबॉर्शन अँड कॅटल पॉइझन लिहाल तेव्हा मे बी फॉर अबॉर्शन और फॉर कॅटल पॉइझनिंग असं तुम्ही सेंटेन्स टाकला तरी चालेल. ठीक आहे. म्हणजे आता समजा तुमचा एक एल किंवा आला पॉइझनवर 9 पॉइंट्स लिहायचे. 9 मधला मेडिको लिगल ऍस्पेक्ट एक पॉइंट तुम्ही लिहू शकता. पीएम अपीअरन्स दुसरा पॉइंट लिहू शकता. ट्रीटमेंट हा पण पॉइंट लिहू शकता. अँड सायन्स सिम्पटम्स 4 पॉइंट्स तुम्ही इथे जे कॉमन पॅटर्न सांगितलं त्या पॅटर्नने तुम्ही लिहू शकता. आणि इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं की ते पॉइझन कोणत्या कॅटेगरीमध्ये येतं त्यानुसार तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ऍटलिस्ट 5 ते 6 पॉइंट्स तरी पॉइझन्सचे लिहून येऊ शकता काही न वाचता. ठीक आहे. मग आता हे लेक्चर बघितल्यानंतर मी काही पॉइझनचं वाचणारच नाही असं मत बनवू नका. ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी अभ्यास करा. वेळ असेल तर चांगल्या प्रकारे पॉइझन करा. आणखीन जास्त चांगले मार्क्स भेटतील तुम्हाला. पण ज्यांना काहीच येत नाही एक्झाम मध्ये आठवतच नाही, जसं की तुमचे सिनियर बॅच आहेत त्यांना ऑर्गॅनोफॉस्फरस आलं होतं पॉइझनिंग लिहा म्हणून, LAQ होता तो. काही स्टुडंटनी जशाला तसा सोडला होता. त्यांनी जरी हे कॉमन पॉइंट 4 ते 5 टाकले असते तरी त्यांना 3 ते 4 मार्क्स भेटलेच असते. त्याच्यावर त्यांची इझिली पासिंग निघाली असते. त्या एका क्वेश्चनमुळे काही जण 2 मार्कामुळे काही जण 3 मार्कामुळे बॅक राहिले. तसं तुमच्यासोबत नाही झालं पाहिजे. त्यामुळे आपण हा कॉमन पॉइंटचा व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. ऍटलिस्ट एवढे पॉइंट्स तरी तुमचे कव्हर झाले पाहिजे. बाकी सगळ्यांना एक्झामसाठी ऑल द बेस्ट. व्यवस्थित प्रिपेअर करा. जे केलंय त्यावर कॉन्फिडन्स असू द्या. थँक्यू.